नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. SMB आणि विधी महाविद्यालयात आज दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता युवती सभेचे उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मूड कोर्ट हॉल येथे पार पडला. या सभेचे उद्दिष्ट विद्यार्थिनींना सशक्त करणे, नेतृत्व गुण विकसित करणे आणि सामाजिक जागरूकता निर्माण करणे असे आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी माननीय राजश्री पाटील, पोलीस उपनिरीक्षक आझादनगर पोलीस स्टेशन धुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने या प्रकारच्या उपक्रमांचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, आजच्या युगात महिलांनी स्वतःला फक्त शिक्षणापुरतेच मर्यादित न ठेवता विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व भूमिका पार पाडावी. या प्रकारच्या सभांमुळे विद्यार्थिनींना आत्मविश्वास, समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि सामाजिक जाणीव वाढवण्याची प्रेरणा मिळते. माझी मुलगी तेव्हा 4थीला होती, मुलगा 1लीला होता. माझी मुलं आता मुलांमध्ये किती जीव अडकवलं ते मोठे झाल्यानंतर आज सगळेजण परिस्थिती बघताय तुम्ही. मुलं कसे वागतात आईवडिलांशी, म्हणजे सगळ्यांचीच मुलं सारखी असतात असं म्हणणं नाही, पण प्रत्येकाला जे प्रेम देणं असतं ते ठराविक लिमिट पर्यंत आपण दिलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त दिला तर तो त्रास आपल्यालाच होतो. तर मी हा विचार केला की माझी मुलं मोठी झालेली आहेत, तर मला आता समाजासाठी किंवा माझ्या स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. मग मी PSIचं ग्राउंड करण्याचा विचार केला. आता विचार करा, माझा 2 वेळेस सिझेरियन झालेलं, मुलगा आणि मुलगी दोघांच्या वेळेस. तरी मी हा विचार करणं म्हणजे लग्नानंतर मी 8 वर्ष ग्राउंडवर पाय देखील ठेवलेला नाही. आणि मी ग्राउंडवर जाताच मी विचार केला की मला कसं होईल. पहिल्या दिवशी मी घरी परत निघून आले. मग नाही, दुसऱ्या दिवशी गेली नाही, मला तर हे करायचंच आहे. बाकी सगळ्या गोष्टी मी डोक्यातून काढल्या की मला टॅक्स असिस्टंट नाही, मंत्रालय क्लर्क नाही, मला व्हायचं तर PSIच व्हायचं. तसं बघितलं तर मला मेन्सला खूप लीड होता. मी मुलांच्या मेरिटपेक्षा पण मला जास्त मार्क्स होते. पण बघा, करायचं ना कोणतीही गोष्ट पूर्ण अटीतटीने करायची, काठोकाठ करायची नाही. मी ठरवलं, मी 50 मार्क्स ग्राउंडला मिळवले असते तरी पण मी PSI साठी सिलेक्ट होणार होते. पण मी ठरवलं मला 100च मार्क्स मिळवायचे. मग मी त्याच्यासाठी अतिशय जीव प्राणपणाला लावून मी ग्राउंड केलं. आणि सांगू तुम्हाला, 5 महिन्यात मी आउट ऑफ ग्राउंड काढलं. हे करत असताना आपल्याला खूप काही करायचं नाहीये. आपण आता सपोज मी रनिंग करत होती, मी जी घटना माझ्यासोबत घडली मी ते तुम्हाला सांगते. रनिंग करताना मी फक्त एवढा विचार करायची की 1 नंबरला धावतो त्या मुलाशी मला घेणं देणं नाही. माझ्या पुढे कोण धावते मी त्याच्या पुढे कशी जाईल. असं करत करत आपण 1 नंबरला येऊन जातो. म्हणजे आपलं ध्येय काय असतं आपण त्या आधी जर ठरवलं. बरेच वेळेस म्हणतो आपण काही गोष्टी फक्त बोलण्यापुरता असतात, नाही, ते आपल्याला कृतीतही उतरवता येतात. असं करत करत मग मी हे झाले. तुम्हाला फोटो वाटेल, मी महाराष्ट्रात 2य क्रमांकाने मुलीमध्ये म्हणजे महाराष्ट्रात सिलेक्शन झालं होतं माझं PSI साठी. मी जर हा विचार केला नसता की मला शिकायचंय, काहीतरी माझ्या पायावर उभं राहायचंय, तर इथपर्यंत मी आलीच नसते. म्हणजे कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे असं मला म्हणायचंय. आपल्या मुलींचा विशेष करून आता शहरी विभागातीलच मुली असतील इथे, पण ग्रामीण असो शहरी असो मुलींचं सुरुवात करायलाच भीती असते त्यांच्या मनात. तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही सुरुवात तर करा. शेवटी 2च गोष्टी आहेत, एक तर यश मिळणार आहे, एक तर अपयश. अपयश जरी मिळालं तरी आपण ज्या प्रोसेस मधून गेले ती प्रोसेस आपल्याला आयुष्यात कायम काही ना काही धडा देऊन जात असते. म्हणून प्रयत्नांना सुरुवात करणे ही गोष्ट खूप महत्वाची. हे झालं. परत मग मी जॉईन झाले PSI म्हणून. त्यानंतर असं म्हटलं जातं पोलीस खात्यामध्ये महिलांना कामाला त्रास दिला जातो किंवा काही, पण मला तरी आजपर्यंत काही असं आढळून आलेलं नाही. आणि मी आजच्या क्षणाला पण आनंदाने माझ्या पोलीस खात्यामध्ये काम करते. हा, होतो थोडाफार त्रास होतो, मनस्ताप होतो, काही गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध घडतात, पण ठीक आहे ना, आपण ते ऍक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे. पण या निमित्तातून आपण काही लोकांना मदत करत असतो. त्यांचे जे म्हणजे आपण गुड विशेष म्हणतो आपण, तर ते आपल्या पाठीशी असतात. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.